नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर, त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता इयत्ता 5वी विषय स्कॉलरशिप आणि नवोदय या बॅचेसचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपला यूट्यूब चॅनल नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि शेजारील असणारा बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. आज आपण बुद्धिमत्तेमधील घटक आकलन त्याच्यातला सूचना पालन हा घटक अभ्यासणार आहोत. 14 खडी त्यालाच आधी 12 खडी काय म्हणतात, 12 खडी त्यालाच 14 खडी पण म्हणतात. शब्द, वाक्य, वर्णमाला, स्वर, व्यंजने, जोडाक्षरे, जोड शब्द, पर्यायी शब्द, पर्यायी घटित शब्द, उपसर्गयुक्त शब्द, मराठीतील व्याकरण, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि काळ. याच्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्प्रचार, अक्षर समूहापासून, शब्दापासून एखादा अर्थपूर्ण शब्द तयार करता येणं, हे सगळे घटक आपल्याला घटक क्रमांक 1 आकलन याच्यातील उपघटक क्रमांक 1 सूचना पालन या घटकावर आधारित दिलेले प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला हे सगळं आधी काय असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जो बुद्धिमत्ता मधला टॉपिक चालू करतोय आकलन, तो पूर्णपणे कशावरती आधारित असतो, तुमच्याकडे असणारा माहितीचा साठा तुम्ही किती प्रमाणामध्ये अभ्यास केलेला आहे याच्यावर आधारित असतो. घ्या लिहून व्यवस्थित. बघा, 9वा घटक आहे शब्दात, वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा येते ते मोजणे. असे प्रश्न पुढे असतात तुम्हाला सूचना पालन याच्यामध्ये असतात. शब्दातील किंवा वाक्यातील एखाद्या अक्षराचं स्थान ठरविणे, जागा ठरविणे, याच्यासाठीही तुम्हाला काय करता आलं पाहिजे, त्या शब्दाचं अक्षराचं स्थान ठरविता आलं पाहिजे. नंतर 11वा पॉइंट आहे डावीकडून डावीकडे. डावीकडून डावीकडे म्हणजे कशासाठी, प्रश्न तसा दिला जातो, ते दिलेल्या शब्दाच्या डावीकडून उजवीकडून 5वं अक्षर, दुसरं अक्षर कोणतं आहे याच्यासाठी तुम्ही काय गृहीत धरायचंय, डावीकडून डावीकडे म्हणजे आपली स्वतःची डावी बाजू गृहीत धरायची. कुठली बाजू, स्वतःची डावी बाजू गृहीत धरायची. उजवीकडून उजवीकडे म्हटलं तर आपल्या स्वतःच्या हाताची उजवी बाजू गृहीत धरायची. म्हणजे प्रश्न काय होतात, सहज सुटतात. हे बघा, डावीकडे तसेच उजवीकडून उजवीकडे म्हणजेच आपल्या उजवीकडून किंवा उजवीकडे होय. म्हणजे डावीकडून उजवीकडे म्हणजे आपल्या डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे काय करायचे, संख्या अक्षर मोजत जायचे. उजवीकडून डावीकडे म्हणल्यावर आपल्या उजव्या हाताकडून डावीकडे मोजत जायचं. कळलं? असे प्रश्न तुम्हाला कुठे दिले जातात, पेपरमध्ये सूचना दिल्या जातात आणि त्या सूचनेचं तुम्ही पालन करायचंय. पालन करण्यासाठी तुमच्याकडे या सूचना पालनासाठी दिलेली माहिती ही तुमच्याकडे असायला पाहिजे, तरच तुम्हाला प्रश्न काय होणार मित्रांनो, सुटणार, अन्यथा सुटणार नाही. म्हणून तुमचा अभ्यास हा सगळा पूर्ण पाहिजे. बघा, सूचना पालन या घटकावर आधारित आपल्याला काय करायचे, आता उदाहरण पाहिजे आहेत मित्रांनो. पहिलं उदाहरण दिलेलं आहे क्रिया विशेषण दर्शक. आता सूचना वाचता बी आली पाहिजे, महत्वाचं म्हणजे काय दिलंय बघा, क्रिया विशेषण दर्शक या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते. बघा, समजून घ्या, इकडे लक्ष द्या. आधी आपल्याला काय करावं लागेल, क्रिया विशेषण दर्शक हा शब्द लिहून घेऊ, त्याला नंबर देऊ आणि नंबर देऊन मग आपण त्या सूचनेचं पालन करू. तो शब्द लिहिताना कसा लिहायचा रे, जरा सुटसुटीत लिहा. म्हणजे क्रिया वि शे श न द
शक. ओके, झालं. आता यांनी काय म्हटले, मध्यभागी शब्द शोधावा लागेल आपल्याला. आधी कोणता? मग यासाठी नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता मध्यभागी असणारा शब्द शोधायचा म्हणजे बघा बरं, कुठं असणार मध्यभागी असणारा शब्द? बघा, हे 9 संख्या आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, इकडे 4 इकडे 4, हे इकडे 4 सोडून द्या, इकडे 4 सोडून द्या, आणि मध्यभागी असणारा शब्द कोणता सापडला मित्रांनो आपल्याला? श. कळलं? मग आता पुढचा प्रश्न काय म्हटलंय त्यांचं? हा झाला मध्यभागी असणारा, मध्यभागी. पुढे काय म्हटले ते? अक्षराच्या डावीकडील. बघा, मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील संख्या शोधायची, डावीकडची. मग याच्या डावीकडची म्हणजे कुठे? इकडे लक्ष द्या. श अक्षराच्या डावीकडची बाजू म्हणजे मग अशी काय सांगितलं होतं? आपली स्वतःची डावी बाजू. मग स्वतःच्या डाव्या बाजूकडील तिसरं अक्षर म्हटले ते कोणापासून मोजायला सुरुवात करायची? श पासून. इथं क्री पासून नाही मोजायला सुरुवात करायची, पुढून करायची या श अक्षराच्या डावीकडील. म्हणजे मग पुढं असं इकडं जायचं, इकडं मोजत. आणि कितवं अक्षर सांगितलंय? तिसरं. कितवं अक्षर सांगितलंय यांनी? तिसरं अक्षर. कोणतं आहे? हे बघा, हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. म्हणजे हे तिसरं अक्षर आपल्याला या ठिकाणी सापडलं. आणि याचं उत्तर जे आहे ते उत्तर काय सापडलं मित्रांनो? तिसरे अक्षर म्हणजेच या. हे तुमचं काय झालं? उत्तर. कळलं का? हे उत्तर कळलं का? हे मधलं अक्षर झालं मध्यभागी असणार. कुठं झालं? मध्यभागी असणार अक्षर. त्याला आपण असंही म्हणू शकतो, हे मध्यभागी असणारे अक्षर. आणि याच्यात तिसरं म्हणजेच कुठलं अक्षर सापडलं? या. कळलं सगळ्यांना? आता दुसरा प्रश्न आहे बघा, काय दिलंय? प्रजाहित दक्ष, ज्ञानवर्धक, रक्षणकर्ता, वृक्ष, स्वतंत्र या शब्दांमध्ये किती जोडाक्षरे आहेत? आणि तो प्रश्न विचारलाय 2020 ला. कधी विचारलाय? 2020 ला विचारलेला आहे. आता जोड अक्षर हे शब्द आपल्याला काय करायचे? ओळखायचे आहेत. बघा, मग कुठं असेल बरं? इकडून सुरुवात करू. इथं एक आहे, इथं क्ष, श हा जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर हा एक श जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर हा एक जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर हा एक जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर हा एक जोडाक्षर आहे का? आता मोजून बघा किती झाले जोडाक्षर. जोडाक्षर जे आहेत, हा एक जोडाक्षर आहे. प अधिक र म्हणजे प्र. याची फोड कशी होते? प अधिक र अधिक अ म्हणून जोडाक्षर म्हणायचं याला. कळलं? मग आता किती आहेत? किती झाले? मोजले का? मोजले का? बोला. 1 2 3. आता हा वर्धक द हा एक होईल. 1 2 3 4 5 हा एक होईल. 6 7 8. आणखीन पुढे सापडतोय का बघा बरं? स्वतंत्र आहे का? वृक्ष हा जोडाक्षर होईल का? नाही. त्र त्र हा एक झाला. मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. किती जोडाक्षरे आहेत? 9 जोडाक्षरे आहेत. मी जिथं टिक मार्क केली ना तिथं तुम्ही पण करायची आहे. जिथं टिक मार्क केली ना
तिथं काय करायचे, तुम्ही पण टिक मार्क करायचे आहे. यांना जोडाक्षर म्हणतात. म्हणजे जोडाक्षर म्हणजे नेमकं काय, एकापेक्षा दोन किंवा दोन पेक्षा तीन अक्षर एकत्र आले, त्यात तुम्ही काय शिकला, स्वर व्यंजन शिकलाय मराठीमध्ये. स्वर व्यंजन स्वरादी कोणाला म्हणायचं, मग त्याच्यानुसार हे काय झाले तुमचे जोडाक्षर. परंतु हा जो आहे हा जोडाक्षर येत नाही. तिसरा प्रश्न बघा, कमळ, तगर, प्रहार, खारट, पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर. आता मध्यभागी म्हणजे कोणतं, म येणार, ग येणार, हा येणार, र येणार, नंतर सा येणार. बर, या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते ते लिहा. आता बघा इथं काय केला तुम्ही, मधले अक्षर घेतलेत आणि मधले अक्षर घेऊन शब्द काय तयार झाला बघा, म ग हा र सा. या अक्षरापासून काय तयार होतोय बघा बरं, शब्द काय शब्द तयार होईल, महा सा गर. अर्थपूर्ण शब्द झाला महासागर. आणि यांचा प्रश्न काय, मध्यभागी येणारे अक्षर कोणते, मध्यभागी कोणतं अक्षर आलंय, सा. कुठलं अक्षर आलं, मध्यभागी येणारे अक्षर कोणतं, सा. हे त्याचं काय झालं मित्रांनो उत्तर. कळलं, घ्या लिहून. बघा चौथा प्रश्न काय दिलाय त्यांनी, तो आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे. काय दिलाय चौथा प्रश्न, मित्र संघ याच्यातले काय सांगितले, जोडाक्षरे. मग अगोदर आपण काय करायचे, जोडाक्षरे असलेले किती शब्द आहेत बघायचे. बघा मित्र, त्याच्यानंतर कुठं सापडतोय का बघा, इथं गर्दी, प्रदूषण, वस्तू. किती झाले रे, 4 झाले का, जोडाक्षर असलेले किती झाले, 4. कुठं कुठं सापडले बघा, मित्र, गर्दी, प्रदूषण, वस्तू. जोडाक्षर असलेले 4 शब्द. आता जोडाक्षर नसलेली, इथं नसलेले किती आहेत, नसलेले बघा बरं, 1 2 दोनच सापडले, संघ आणि कारागृह 2. आणि या पुढे काय म्हटले, कितीने. जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीनं, म्हणजे नसलेले. म्हणजे काय करावं लागेल, 4 वजा 2 म्हणजे किती, 2. 2 न काय आहेत, 2 ने कमी. 2 ने काय आहेत, कमी आहेत. कळलं. 5वा प्रश्न बघा, पतित पावन या शब्दातील त या अक्षराच्या, आता तो अगोदर लिहून घेऊ आपण, पती, पतित पावन. ओके, या शब्दातील त अक्षर कुठे आहे, हे बघा मध्यभागी इथं, इथं दिसतंय त हे अक्षर. या अक्षराच्या उजवीकडील, आता त्यांच्या उजवीकडील म्हणजे कोणाचं घ्यायचं रे, काल सांगितलं लिहून गेलं होतं, उजवीकडची बाजू डावीकडची बाजू म्हणजे कोणाची पकडायची, आपली पकडायची, बरोबर. मग आता त पासून उजवीकडं म्हणजे इकडं जायचंय. दुसरे अक्षर, याला 1 नंबर, याला 2, म्हणजे कोणतं आलं, व. हे दुसरं अक्षर आपल्याला या ठिकाणी काय झालं, पाहायला मिळालं. हा प्रश्न 2021 ला पेपर मध्ये विचारलेला आहे. कळलं. बघा
प्रश्न काय दिला होता? रा र त ळ वी अम या अक्षरापासून तयार होणाऱ्या कोणत्या दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्दांचा विरुद्धार्थी शब्द आदी हा आहे. अगोदर आपल्याला काय करायचंय? हा शब्द अगोदर काय करूया आपण? तयार करू. कुठला शब्द आहे तो? अंत. अंत रा ल वी हा शब्द काय झाला? तयार झाला. बरोबर. मग आता पुढे काय म्हटलं त्यांनी? दोन अक्षरी शब्द. आता आदी. आदी म्हणजे काय? सुरुवात. आणि मग आधीच्या विरुद्धार्थी शब्द काय येतो? शेवट. आधीचा शब्द, आधीचा अर्थ काय झाला? सुरुवात. आणि सुरुवातचा विरुद्धार्थी शब्द काय झाला? शेवट. आणि मग ह्यांनी काय म्हटलंय? ह्याच्यातून असा शब्द शोधायचा की आधीला विरुद्धार्थी आहे. अंत. मग अंत म्हणजे काय? शेवट. मग या आधीचा विरुद्धार्थी शब्द कुठला सापडला आपल्याला? अंत हा याचा शब्द विरुद्धार्थी आहे. कळलं? आता कर्ण कर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ते शोधायचंय. आता कर्ण कर्कश म्हणजे नेमकं काय असतं ते सांगतो. तर शब्दाची फोड करून लिहिली जाते. कशी लिहिली जाते बघा? क र न, नंतर क, नंतर काय येणार आहे? क. आता इथं काय करतात? ह्यांचे पाय मोडलेले असतात असे, म्हणून त्याला व्यंजन म्हणतात. काय म्हणतात? व्यंजन. क र न, क र, क. परत काय यायला पाहिजे आता? क नंतर श आणि श. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. ह्यांना व्यंजन म्हणायचंय. जर याच्या पुढे एक अ असतात याला काय म्हटलं असतं आपण? स्वर. कळलं? पण हा याच्यामध्ये नाहीये. तर कर्ण कर्कश याच्यामध्ये किती व्यंजने आहेत? 8. किती व्यंजने आहेत? 8 व्यंजने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा प्रकारे हा घटक संपलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला यूट्यूब चॅनल नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मित्रांपर्यंत सेंड करा. धन्यवाद.